नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC अंतर्गत एक्झामिनर ऑफ ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल इंडिकेशन्स हे पद जे आहेत ते भरले जाणार आहेत. याचे इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, कशा प्रकारे अर्ज करू शकता, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 21 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे जे की इंग्लिशमध्ये आहे. पण जर तुम्हाला याचं मराठी स्वरूप तसेच याचा PDF पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही हे ॲक्सेस करू शकता. सर्वप्रथम जे पद आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे, एक्झामिनर ऑफ ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल इंडिकेशन्स. याच्यामध्ये पद आहेत अनरिझर्व्ड म्हणजे ओपन प्रवर्गातील जनरल कॅटेगरी स्टुडंट्स 48, EWS 09, OBCचे 20, SC 17, ST 06 अँड PWBD जे बेंचमार्क डिसॅबिलिटी जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी इथे 8 पदं रिझर्व आहेत. आता याच्यामध्ये PWBD स्टुडंटसाठी कोणती जे डिसॅबिलिटी आहे ती व्हॅलिड आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेले आहे, तुम्ही रीड करू शकता डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे. पे स्केल लेवल 7, पे मॅट्रिक्स ॲज पर 7 CPC अनुसार आहे. एज बघू शकता, म्हणजे याच्यामध्ये जे वयाची अट आहे ती दिलेली आहे. फॉर अनरिझर्व्ड आणि EWS यांच्यासाठी 30 वर्ष मॅक्झिमम. फॉर OBC 33 इयर्स, SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35, 40 इयर्स फॉर PWBD. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर डिग्री इन लॉ ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, लॉची डिग्री गरज आहे पाहिजे. ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे कोर्ट केसेस हँडल करण्यामध्ये ॲज वेल ॲज लिगल मॅटर्स. तसेच किंवा तुम्ही जर जे मॅटर्स ऑफ ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल जे इंडिकेशन्स आहेत हे सुद्धा मॅटर्स जर तुम्ही हँडल केले असतील तर तुम्ही याच्यासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. इथं नोट्स दिलेले आहेत. क्वालिफिकेशन रिलॅक्सेबल आहेत. जर युनियन पब्लिक सर्व्हिस अंतर्गत काही म्हणजे रेकॉर्ड्स असतील इन रेटिंग वगैरे तर या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. मराठीमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे रीड करू शकता. आता डिझायरेबल क्वालिफिकेशन काय काय आहे तर मास्टर्स डिग्री इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ड्युटीज दिलेल्या आहेत, इथे तुम्ही रीड करू शकता. ऑदर डिटेल्स दिलेल्या आहेत. ही पोस्ट परमनंट आहे. जनरल सेंट्रल सर्व्हिस आहे, ग्रुप B गॅजेटेड, नॉन मिनिस्ट्रियल. प्रोबेशन दिलेलं आहे, 2 वर्षाचं प्रोबेशन आहे. हेडक्वार्टर्स दिलेलं आहे त्याचं न्यू दिल्ली, ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी. एनी अदर कंडिशन दिलेल्या आहेत. 8 वॅकन्सी ज्या आहेत त्या PWBD कॅन्डिडेटसाठी रिझर्व आहेत. आता जे वॅकन्सी नंबर 2 आहे, 2 वॅकन्सीज फॉर पोस्ट ऑफ डेप्युटी डायरेक्टर. जे डेप्युटी डायरेक्टरचे आहे म्हणजे त्या एक्झामिनेशन रिफॉर्म्स हे पण पद आहे. तर याच्यासाठी जे आहे रिझर्वेशन पोझिशन दिलेली आहे OBC 1 आणि SC 1. सुटेबिलिटी दिलेली आहे PWBD साठी, पण याचं जर डायरेक्टली आपण एज लिमिट पाहिली तर OBC साठी 43 आणि SC प्रवर्गातील उमेदवारासाठी 45. एसेन्शियल क्वालिफिकेशन याच्यासाठी पाहिजे PhD इन एनी डिसिप्लिन इन ह्युमॅनिटीज ऑर सायन्स ऑर कॉमर्स ऑर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑर इन प्रोफेशनल कोर्सेस सच ॲज लॉ. एक्सपिरियन्स पाहिजे कमीत कमी 5 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन टीचिंग ॲट अ डिग्री लेवल, रिसर्च प्रिपरेशन ऑफ टीचिंग लर्निंग मटेरियल. डिझायरेबल इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. 1 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे इन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स. तर या पदासाठी हे दिलेलं आहे. ड्युटीज दिलेले आहेत तेच आहे. प्रोबेशन 1 वर्षाचं, हेडक्वार्टर UPSC न्यू दिल्ली, ऑल इंडिया लायबिलिटी. एनी अदर कंडिशन जे आहे ते इथं दिलेले आहेत. अशा प्रकारे हे जे पद आहेत ते भरण्यात येणार आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन अशा प्रकारे दिलेले आहेत. आता इथं दिलेलं आहे ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन्स आर युनायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट बाय सिलेक्शन थ्रू वेबसाईट दिलेली आहे upsconline.nic.in ऑफिशियल वेबसाईट आहे. 13/12/2025 पासून याचे फॉर्म भरले जाणार आहेत. क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन रिक्रुटमेंट दिलेला आहे 1/1/2026 म्हणजे 13 डिसेंबर पासून 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म कंप्लीट भरू शकता. मी वरी सांगितलेलं आहे. कंडिशन्स काय काय आहेत, सिटीजन ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूटान, पण आपण इंडियन सिटीजन आहोत तर इझिली इथं फॉर्म भरू शकता. तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी एज लिमिट, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या कंडिशन्स यांनी दिलेल्या आहेत त्या रीड करणं, त्यानुसार जे आहे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याच्या अदर डिटेल्स इथं दिलेल्या आहेत, पण जर या सर्व तुम्हाला रीड करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे देत आहे. ॲप्लिकेशन फी जे आहे ते इथं पाहू शकता. ॲप्लिकेशन फी बद्दल पण दिलेलं आहे, आपण ते पाहूया. कॅन्डिडेट्स एक्सेप्ट फिमेल, SC ST पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, कॅन्डिडेट्स हू आर exempted from payment of fee are required to pay a fee of 25 rupees only. 25 रुपयाची फी आहे. बाय युझिंग व्हिसा, मास्टर कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जे आहे ती फी पे करू शकता. रिलॅक्सेशन्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. इज रिलॅक्सेशन्स वगैरे कोणत्या प्रवर्गासाठी कोणतं इज रिलॅक्सेशन आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील व्हेरिफिकेशनसाठी, कशा प्रकारे भरायचं आहे,
हे सर्व माहिती जी आहे मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देत आहे, तुम्ही इथं रीड करू शकता. आपण व्हिडिओ जास्त लॉंग करून जमत नाही आहे, सो कोणी पाहणारही नाही किंवा हे खूप बोर होऊन जाईल. त्यापेक्षा डायरेक्टली डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे तुम्ही जे आहे ते याच्याबद्दल रीड करू शकता. प्लस तुम्हाला काय प्रश्न असतील, फॉर्म भरायचा असेल, क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर सिंपल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ॲज वेल ॲज कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी तिथं अवेलेबल आहोत. सो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.